आणि आता सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या खड्डे आणि भ्रष्टाचारावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पालिकेवर जनआक्रोश महामोर्चा काढणार आहे। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हे आंदोलन निघणार आहे। थोड्याच वेळात शिवसेना कार्यालयापासून मोर्चाला सुरुवातही होणार आहे। राजीव गांधी भवनातील महापालिका मुख्यालयावर हा धडक मोर्चा निघणार आहे। खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये 7 जणांचा बळी गेलेला होता आणि त्यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिकमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा निघणार आहे। कारण आहे ते म्हणजे नाशिकमध्ये जे वाढत चाललेले खड्डे आहेत त्यावरून काही वेळापूर्वीच संजय राऊतांनी पत्रकार परिषदही घेतली आणि यामध्ये त्यांनी महापालिका आणि आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केलेली आहे। कशा पद्धतीने आजचा हा मोर्चा काढला जाणार आहे, कशी तयारी आहे? नक्कीच, खरं तर बघितलं तर मी आता नाशिकच्या शिवसेना कार्यालयावरती आहे। उभाटाचं हे कार्यालय आहे, नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये हे कार्यालय आहे आणि आता सध्या बघितलं तर मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर नाशिकमध्ये 7 पेक्षा जास्त खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आणि यामुळे नाशिककर जरा संतापलेले आपल्याला पाहायला मिळालेलं आपण पाहिले होते। महासभेमध्ये देखील नगरसेवकांनी याबाबतचे मुद्दे देखील काढले होते। थोड्या वेळापूर्वीच संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली, त्याबाबत त्यांनी देखील या सगळ्या बाबींची जी पोलखोल आहे ती सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता। आपल्याबरोबर आपण जर इथे बघितलं तर हे सगळे शिवसैनिक आहेत आणि या शिवसैनिकमध्ये थोड्या वेळात खरं तर हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये एक आकर्षण ठरणार आहे ते या यमराजाचं। आपण बघू शकतो की यमराज खरं तर या अवतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण काही दिवसांपूर्वी ही बातमी देखील केलेली होती की यमराज आणि रेड्याचा संवाद आपण दाखवलेला होता आणि या संवादामध्ये देखील आपण बघितलेलं होतं की रेड्याने रस्त्यावरती चालतोय आणि तो म्हणतोय की यमराजाला की देवा हे माझ्यामुळे खड्डे पडलेले नाही आहेत, तर हे शासकीय कामाच्या मुळे हे सगळे खड्डे पडलेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। आपल्याबरोबर काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर काही वेळात मोर्चा निघणार आहेत, कशी सगळी तयारी आहेत? थेट हा मोर्चा महानगरपालिकेवरती निघणार आहेत। शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, अनेकांचा जीव गेला। बघा, महापालिकेमध्ये नगरसेवकांनी वारंवार आंदोलनं केली, महासभेत देखील नगरसेवकांनी इशारा दिला, संघटना देखील मोठ्या प्रमाणे महापालिकेत आंदोलनं केली संघटनेने देखील, पण या प्रशासनाला कुठेही जाग आली नाही। म्हणजे तुम्हाला सांगतो, नाशिक महापालिकेवरती सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्षाचे सगळ्यांची आंदोलनं करून झाली तरी महापालिकेला आणि प्रशासनाला कुठलीही जाग आली नाही। त्यांना जाग आणण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब, संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चामध्ये आज खास करून शिवसैनिकांनी यमदूताला बोलवलं आहे। त्याचं कारण आहे की यमदूताचा हल्ली मुक्काम हा नाशिकमध्ये आहेत आणि यांचा हल्ली मुक्काम नाशिकमध्ये कोणी ठेवला असेल तर तो कुंभमंत्र्यांनी ठेवला आहे। त्यांना नाशिकची कुठलीही काळजी नाही आहे। नाशिक त्यांनी वाऱ्यावरती सोडलंय दत्तक घेऊन मुख्यमंत्र्यांनी देखील, आणि 6-6, 7-7 बळी जाता तरी यांची प्रतिक्रिया असते की 80% खड्डे बुजवले। एकदम चुकीचं आहे। 80% खड्डे बुजवले गेलेले नाही, संपूर्ण शहरामध्ये खड्डे आहे। अजून किती बळी जाणार, मग या प्रशासनाला जाग येईल। त्याच्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर आपण बघितलं तर की आता थोड्या वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो नाशिकच्या महानगरपालिकेवरती जाणार आहेत आणि यामध्ये हे सगळं आकर्षण ठरतोय हा यमराज, आणि ह्या यमराजाची सध्या आता शहरभर चर्चा सुरू होताना पाहायला मिळते। आपण ह्या यमराज बरोबर बोले, तुम्ही सगळा हा कोशिम घातलाय। खरं तर हा सगळा तुम्ही हे जे कपडे घातलेत, यमराजाचे कपडे घातलेत, हा सध्या शिवसेनेच्या वतीने देखील म्हटलं की यमराज सध्या नाशिकमध्ये अवतरलाय। काय तुमचे भावना अशी आहे की ॲज यमराजचा जो गेटअप घेतलेला आज असं वाटायला लागलं की यमराज म्हणून मला ओव्हर टाईम काम नाशिकमध्ये करायला लागतंय। हल्ली मुक्काम इथंच राहतोय की महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्याच्या वतीने जे खड्ड्यांचं जे रोडांचं काम चालू झाले ते एकदम निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याच्यामुळं जे जीवहानी होती त्याच्यामुळं लोक म्हणतायत की यमराजनी नेलं, पण यमराज न नेता हे जेवढा पूर्ण दोष आहे तो महानगरपालिकेचा आहे। काय वाटतंय खरं तर यमराजच तुम्ही बोलवलाय खाली? खरं तर इतके जीव गेले आणि आता अशी परिस्थिती, यांनी जर वेळेवर हे कामं केली नाही तर अजून हे यमराज रूपी इथं लोकांचे तुम्हाला मृत्यू घ्यायचे का? 200-250 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। राज्यातनी दिल्लीपर्यंत हा प्रश्न गेला आहे
भारतीय जनता पार्टीच्या नक्कीच कृपा आशीर्वादाने सागर, आपण एक पाहतोय प्रशासनाने शिवसैनिकांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सोबतच नाशिककर देखील या खड्ड्यांमुळे कंटाळलेले आहेत, संतप्त झालेले आहेत. त्यामुळे काही वेळातच आता संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये आता किती नाशिककर देखील सहभागी होत आहेत पाहावं लागेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.